बाबांचा पुढील संदेश. ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जीवाकडून कर्मे कशी होतात आणि तो जीव कर्मबंधनात कसा अडकतो, कर्मबंधनातून सुटण्याचा मार्ग काय, अशा सर्व प्रश्नांची निश्चित उत्तरे देणारी सर्वोच्च अधिकृत व्यक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णच आहेत. या विश्वासाने अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारले आणि अनुभवासह सर्व प्रश्नांची उत्तरे भगवंतांनी दिली. आज सुद्धा तुमच्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. भारतीय घटना फक्त मनुष्यासाठी भारतापुरती मर्यादित आहे. ती पण 26 जानेवारी 1950 पासून चालू आहे. ईश्वरी प्रयोजन अर्थात ईश्वरी घटना विश्वव्यापक अनादिकालापासून सर्व जीवासाठी, पण जीवांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून चालू आहे. तुम्ही ईश्वरी घटनेप्रमाणे आचरण करून विश्वव्यापक होण्यासाठी प्रयत्न करताय, याचा फारच आनंद वाटतो. विचलित न होता प्रभात समयी नित्यनेमाने जे अनन्य भावाने सद्गुरूंच्या भजनात रममान असतात, त्यांना इतर काही साधना करायची गरज नाही. ते सहज ईश्वरधामात जाऊन पोहोचतात. पर्व काळ साधणाऱ्यांची संख्या वाढली. सद्गुरू भजनात रमलात. भगवत धाम आता फार दूर नाही. हत्ती गेला शेपूट राहिलं. या स्थितीत राहिला तर ती कधी पार झाली हे समजणार सुद्धा नाही. तुमचीच वाट पाहत उभा आहे. वाट पाहे उभा भेटीशी आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. आजकाल बरीच मंडळी पर्वकाळ साधण्यासाठी मग्न झालीत. फारच आनंद होत आहे. तुम्ही सर्वच मंडळी पोटापाण्यासाठी व्यस्त आहात. पोटापाण्याची व्यवस्था व्यवस्थित असेल तर तंदुरुस्त राहता येईल. तंदुरुस्त असाल तर अनन्य भावाने सद्गुरू भजन करता येईल. पर्व काळ साधण्यासाठी पहाटे 5च्या अगोदर उठावं लागतं. त्यामुळे पोटापाण्याकडे दुर्लक्ष होत असेल म्हणून रोज पहाटे 5लाच उठून भजन करण्याचा आग्रह असणे म्हणजे हुकुमशाही वाटते. हुकुमशाही सहन करून या नामयज्ञात सर्वजण हिरिरीने सक्रिय होत आहात, याबद्दल फार आनंद वाटत आहे. सोली व सुखाचा आनंद घ्यायला तुम्ही पात्र आहात. तुम्ही फार आज्ञाधारक, नम्र, प्रयत्नशील, विनयशील आहात. माझ्या वाणीने तुमच्या नम्रतेचे आणि प्रयत्नांचे वर्णन होऊ शकत नाही. तुमचे प्रयत्न आणि नम्रता हे तुमचे भांडवल आहे. हे भांडवल सांभाळणे यातच सद्गुरू सेवा दडलेली आहे. भगवत भावात जो कोणी आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंताच्या दिव्य स्वरूपाची प्राप्ती तत्काळ होते. कारण भगवत भावित शुद्धाहून शुद्ध असतो. जे भगवत भावित भक्तियोगाचे आचरण करत नाहीत त्या अशुद्ध जीवांना सद्गुरू स्मरण होणे शक्य नाही. अंतकाळी आपले जीवन सफल करायचे असेल तर सद्गुरू भजनाचे सतत स्मरण झाले पाहिजे. सद्गुरू भजनाचा जप करणाऱ्या व्यक्तीच्या मार्गात अनेक संकटे येऊ शकतात. तरीही निष्ठावंत साधकांनी सद्गुरू भजनाचा जप सुरूच ठेवला पाहिजे. तरच अंतकाळी भगवत भावाचा पुरेपूर लाभ होऊ शकतो. मनुष्याचे भावी जीवन यशस्वीपणे बदलण्याचा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग म्हणजे सद्गुरू भजनाचा जप आहे. सद्गुरू भजनावर मन केंद्रित करणे म्हणजे योगाभ्यास होय. इतर कोणत्या तरी मार्गाचा अवलंब करणे म्हणजे दरीत जाऊन कोसळण्यासारखे आहे. आपण फुलपाखरू व्हावे असे चिंतन करणाऱ्या एका सुरवंटाचे उदाहरण आहे. होता तो एक सुरवंट देहात, चिंतन मात्र फुलपाखराच्या देहाचं करत होता. म्हणून शेवटी त्या सुरवंटाला फुलपाखराचा देह प्राप्त झाला आणि सुरवंटाचे फुलपाखरू झाले. सद्गुरूंनी आम्हाला निष्काम कर्मयोग प्राप्त करून दिला असताना कीर्तनकार, महाराज, ब्रह्मज्ञानी, तत्वज्ञानी, अजून काहीतरी प्रकृती देह मिळून कर्म करायचं चिंतन करू तेव्हा त्यांना केवळ तेच प्राप्त होणार, पण आनंद मिळणार नाही. नरेंद्र मोदी चहा विकत असताना देशाचा पंतप्रधान व्हावं म्हणून चिंतन केलं, म्हणून आता ते देशाचे पंतप्रधान झाले. मोदी ज्या पदावर आहेत त्या पदावर अनेकांच्या दुष्ट नजरा आहेत. अनेकाची वासना त्यावर आहे. त्या नजरेपुढे किंवा वासनेपुढे देशाचे रयतेचे हित दिसत नाही. त्यांच्यात फक्त मोह, लोभ आणि ऐहिक सुखाची वासना तेवढीच जागृत आहे. त्यांना स्वतःच्या वाटोळ्याबरोबर देशाचं सुद्धा वाटोळे करायचं आहे. म्हणून कुत्री लांडगी होऊन खोटे बिनबुडाचे आरोप करून उच्च पदावर बसणाऱ्यांना नामोहरण करण्याचा सतत प्रयत्न करत राहतात. आपल्याला कुठल्याच पदाचा किंवा पदवीचा मोह, लोभ न बाळगता सद्गुरू भजनाचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून देहात
असून मुक्त व देहत्यागानंतर ईश्वरी स्वरूपात लीन व्हायचं आहे. म्हणून मी विनंती करून सांगतो, सद्गुरू भजन अनिवार्य करून घ्या, तरच फार मोठा लाभ होणार आहे. आम्ही तुम्हाला सद्गुरू भजन करायला सांगतो, या दबावाखाली येऊन तुम्ही भजन करू नका, मग ती हुकुमशाही होईल. आपल्याला हुकुमशाही राबवायची नाही. प्रेमाने सद्गुरू भजनाच्या गरजेची जाणीव करून द्यायची आहे. तुम्हाला ज्ञान झालं पाहिजे की आपल्याला सद्गुरू भजन अनिवार्य सक्तीचं आहे. ते नित्य नियमानं झालं पाहिजे, तरच आपण भगवत भावात स्थित होऊ. सर्व ज्ञानाचे हेच सार आहे. सद्गुरू भजनाच्या गरजेची जाणीव होऊन जेव्हा तुम्ही स्वतःला सद्गुरू भजनाची सक्ती करून घ्याल, तेव्हा तुमचे आभार मानण्याची आम्हाला गरज राहणार नाही. तेव्हा तुमच्यावर सद्गुरू कृपेचा आपोआप वर्षाव होईल. इंद्रिय तृप्तीची वासना वाढलेली असते, ऐहिक सुख मिळत नाही म्हणून फास लावून घेऊन विष प्राशन करून देहाचा त्याग करतात. त्याला आत्महत्या म्हणण्याची प्रथा झाली आहे. पण ती आत्महत्या नसून निसर्गाचा विश्वासघात आहे. निसर्गाचा विश्वासघात करणारा कधी सद्गतीला जाणार नाही. चंदनाच्या लाकडावर त्याच्या शरीराचं दहन केलं किंवा मागच्या लोकांनी कितीही शोकसभा घेऊन श्रद्धांजली आदरांजली वाहून पुष्पवृष्टी करून तो कधी सद्गतीला जाणार नाही. ज्याला स्वस्वरूपाचा विसर पडलेला आहे, सद्गुरूंना शरण न जाता ऐहिक सुखाच्या पाठीमागे लागून स्वतः आत्मरूप आहे याचा विसर पडणे म्हणजे आत्महत्या. असा विचार केला तर आतापर्यंत किती जणांनी आत्महत्या करून घेतली आहे हे संख्या मोजण्यासाठी आपल्याकडील सर्व अंक संपून जातील, पण आत्महत्येचा आकडा मिळणार नाही. एकाने आत्महत्या करून घेतली तर त्याचा कितीतरी जणांना त्रास होतो हे आपल्याला माहीत आहे. मग या अगणित असंख्य लोकांच्या आत्महत्येचा परिणाम किती वाईट असेल याचा बारीक विचार करता येतो का पहा. या 8 प्रहारात आम्हाला भगवंतांनी मोठके निमिषभर औशिक स्वातंत्र्य दिले आहे. बाकीचे निमिष आपल्याला हुकुमशाही पद्धतीने प्रारब्ध भोगायचेच आहे. त्यात ऐच्छिक असे काहीच नाही. भगवंताचे भजन करायचं की नाही यासाठी 1 निमिषभर स्वातंत्र्य दिलं आहे. त्याचं भजन करावं असा त्याचा हुकूम नाही किंवा असं त्याचं बंधन नाही. ते ऐच्छिक आहे. त्यांनी दिलेल्या आंशिक स्वातंत्र्याचा फायदा घेऊन त्याचं भजन अनिवार्य करून घेऊन त्याच्या भजनाच्या बंधनात पडलो तर बाकीची बंधने आपोआप तुटून जातात आणि मग आनंद वाटायला लागतो. म्हणून प्रभात समयी सद्गुरू भजन ऐच्छिक करून न घेता अनिवार्य सक्तीचे करून त्या बंधनात पडा, म्हणजे बाकीची बंधने आपोआप तुटून जातील. तेव्हा आत्महत्येचा प्रसंगच येणार नाही. ईश्वर निराकार आहे. निराकाराचे ध्यान मनुष्य करू शकत नाही, कारण ते ध्यान अतिशय कठीण आहे. म्हणून ईश्वरच श्रीराम, श्रीकृष्ण किंवा सद्गुरूचं रूप घेऊन साधकासमोर येतो. त्या ठिकाणी साधक निशंक असेल तर योग्य मार्गदर्शन मिळतं. योगाभ्यासात प्राणवायू दोन्ही भुवयामध्ये म्हणजे आज्ञाचक्रावर स्थिर करायचा असतो. ही फार अवघड आणि कठीण क्रिया आहे. या क्रियेत साधक भरकटतो सुद्धा. भरकट न सांभाळून ध्यान करत असला तरी 6व्या म्हणजे आज्ञाचक्राचे भेदन करता येत नाही. 6व्या चक्राचं भेदन करून 7व्या चक्रापर्यंत जाणं गरजेचं आहे. पण मध्येच कुठेतरी एखाद्या पदवीला उपाधीला चिटकून बसतो, त्यामुळे त्याचा पुढचा मार्ग बंद होऊन अंतकाळापर्यंत दिव्य स्थितीला जाऊन पोचत नाही. कोणालाही अचानक मृत्यू समयी भगवंताचे स्मरण होत नाही. त्यासाठी साधकांनी योग्य भक्तिमार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. योग्य, साधा आणि सोपा भक्तिमार्ग म्हणजे गुरुभक्ती होय, कारण यात ध्यानधारणा करणे फार सोपं आहे. गुरुभक्तीत षडचक्राचे भेदन होऊन 7व्या चक्रावर विराजमान होता येतं. जगभर विविध ज्ञानाचे प्रशिक्षण देणाऱ्या भरपूर संस्था आहेत, पण योग्य आध्यात्मिक ज्ञान समजावून सांगणारी एकही संस्था नाही. त्यामुळे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मविद्येचा अनुभव घेण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या भरपूर असून देखील ही मंडळी यापासून वंचित आहेत. यापैकी काही मंडळी थाटमाट या भयंगाला भुलून त्यांना सद्गुरू म्हणून शरण जातात. म्हणून असे लोक आसाराम, राम रहीम सारख्यांना बळी पडतात. ज्या गुरुभजनाची सुरुवात ओम अक्षराने होते ते भजन प्रमाणित गुरुभक्ताकडून मिळते. ते भजन 6वे चक्र भेदून साधकाला 7व्या चक्रापर्यंत पोहोचवते.
7व्या चक्रावर पोचल्यावर साधकाला गुरुभजनात अधिक आनंद मिळायला लागतो. या अभ्यास पद्धतीने अंतकाळ समयी भगवत स्मरण आपोआप होऊन ईश्वर स्वरूपात लीन पावतो. म्हणून आपण सद्गुरु भजन अनिवार्य ठरवून सद्गुरु भजनाचा ध्यास लावून घेण्यासाठी प्रभात समयी सद्गुरु भजनाचा जप करतोय. जय